नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ते अशी की बघा कोकण रेल्वेच्या बाकी राहिलेल्या जे पोस्ट होत्या, जसे की टेक्निशियन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ई-एस-टी-एम, गुड्स ट्रेन मॅनेजर याची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खूप विद्यार्थी याची वाट बघत होते. आता त्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कोणत्या तारखेला जे डी डेट प्रसिद्ध करण्यात येईल, त्याच तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया की कोणत्या दिवशी तुम्हाला तिथे जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे असतील, अशी काही संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून समोरील जशी काही अपडेट याच्याबद्दल माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला देत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आता तुम्ही ही जी माहिती आहे बघू शकता. आता ही जी माहिती आहे तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्यावरून तुम्ही बघू शकता किंवा कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही ही जी पी-डी-एफ आहे डाउनलोड करू शकता. आता ही जी पी-डी-एफ आहे ते 20/6/2025 म्हणजेच की 20 जूनला जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवरती. आता बघा यामध्ये सब्जेक्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट जे की बोलवण्यात येणार आहे. आता संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल यामध्ये काय देण्यात सांगण्यात आलेलं आहे बघा. प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट हॅव बीन कॉल्ड फॉर डी ॲज पर देअर प्रेफरन्स फॉर द पोस्ट फॉर द रिस्पेक्टिव्ह पी-एम-एल अँड पोस्ट इन द ऑर्डर ऑफ मेरिट. बघा जे कोणी कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेले असतील म्हणजेच की एलिजिबल झालेले आहे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. इक्वल टू द नंबर ऑफ पोस्ट प्रिफरन्स गिवन टू कॅन्डिडेट ॲज मेन्शन इन द नोटिफिकेशन. फर्दर अँड ॲडिशनल 30% ऑफ कॅन्डिडेट ॲज स्टँड बाय कॅन्डिडेट. बघा 30% जे विद्यार्थी आहेत ते स्टँड बाय म्हणजेच की वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेले आहे. ओव्हर अँड अबव द नंबर ऑफ वॅकन्सीज ऑल्सो बिंग कॉल्ड फॉर डी फॉर द रिस्पेक्टिव्ह पे लेवल अँड पोस्ट. However, this standby candidate will be considered for empanelment only if there is a shortfall from the merit list or as replacement against the shortfall because of non-joining recommended candidate in the working post किंवा and any other special requirement candidate as per their roll number attached as. बघा यामध्ये जे 30% जे कॅन्डिडेट आहे जे स्टँड बाय ठेवण्यात आलेले आहे त्यांना पण संधी मिळू शकते, कारण की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कोणी विद्यार्थी जॉईनिंग झालेलं नाही किंवा चालू जॉईनिंगमध्ये सोडून गेलेलं असेल किंवा कोणी विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एलिजिबल झाला नाही तर जे कोणी स्टँड बाय मधील कॅन्डिडेट आहे त्यांना पण मोका दिला जाणार आहे व तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे की कोणकोणत्या तारखेला तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन इलेक्ट्रिकल, ई-एस-टी-एम टेक्निशियन, मेकॅनिकल अँड गुड्स ट्रेन मॅनेजर कॉल्ड फॉर डी ॲज अंडर, जे की तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. आता बघा वॅकन्सीज नोटिफाईड बद्दल इथं माहिती दिलेली आहे की टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी 15 जागा आणि ई-एस-टी-एमसाठी 15 जागा, टेक्निशियन मेकॅनिकसाठी 20 जागा आणि गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी 5 जागा तुम्हाला इथं दिलेले आहे. आता बघा कॅन्डिडेट कॉल फॉर डी ॲज रेग्युलर. रेग्युलरमध्ये 15 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे, ई-एस-टी-एममध्ये 15 आणि मेकॅनिकलमध्ये 20 आणि गुड्स ट्रेन मॅनेजरमध्ये 4 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. कॅन्डिडेट कॉल फॉर डी ॲज स्टँड बाय. स्टँड बायमध्ये किती विद्यार्थी ठेवण्यात आलेला आहे, इलेक्ट्रिकलमध्ये 7 विद्यार्थी, ई-एस-टी-एममध्ये 7, टेक्निशियन मेकॅनिकलमध्ये 8 आणि गुड्स ट्रेन मॅनेजरमध्ये 3. असे बघा तुम्हाला टोटल जे आहे तुम्हाला इथं विद्यार्थी दिसून येणार आहे स्टँड बायमध्ये. लिस्ट अटॅच ॲज देखील तुम्हाला इथं दाखवण्यात येणारच आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं जर बघितलं आपण की डेट ऑफ डी म्हणजेच की कोणत्या तारखेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, तर बघा टेक्निशियन इलेक्ट्रिकल आणि ई-एस-टी-एम यांना जर बघितलं आपण तर 30/6/2025 म्हणजेच की 30 जून सोमवारला तुम्हाला या दोन्ही जे पोस्ट आहे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे त्यांना 30 जूनला बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच टेक्निशियन मेकॅनिकल आणि गुड्स ट्रेन मॅनेजरला 1 जुलै 2025 म्हणजेच की मंगळवारला बोलवण्यात आलेलं आहे. आता बघा जे कोणी विद्यार्थी क्वालिफाय झालेले असतील त्यांना नक्कीच जे कोकण रेल्वेकडून कॉल किंवा मेलद्वारे कळविण्यात येतच असते, म्हणून तुम्हाला पण कळविण्यात आलेलं असेल. आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, तुम्ही जर अजून पण काढले नसतील तर काढून घ्या. बघा तारीख खूप जवळ आलेली आहे, दोन्ही जर बघितली आपण, म्हणून जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते लवकरात लवकर काढून घ्या. आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात यावरती मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. माझ्या चॅनलवरती सर्च करा तुम्ही कोकण रेल्वे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ते तुम्हाला दिसून जाणार की कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे.
आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर काय प्रोसेस असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथं कॅन्डिडेट हू विल क्वालिफाय इन DB विल बी फर्दर सेंड टू मेडिकल एक्झामिनेशन ॲज पर मेरिट फॉर अबोव मेन्शन पोस्ट. आता बघा जेवढे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेले आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं क्लिअर जर झालं पूर्णपणे तर त्यांना मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात येणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन मे टेक्स टाईम ऑफ फ्यू डेज. म्हणजेच की यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मेडिकल एक्झामिनेशनसाठी तुम्हाला टाईम लागणार आहे, म्हणजेच की वेळ लागू शकतो. हेन्स कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कम विथ प्रिपेरेडन्स फॉर द सेम. The candidate will have to bear the cost of medical examination as this initial requirement मेडिकल एक्झामिनेशन. बघा मेडिकल एक्झामिनेशन जाताना तुम्हाला सो खर्चाने जावे लागेल आणि सो खर्चाने तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन करावे लागेल. ओनली फिट कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड फॉर इम्पॅनलमेंट अगेन्स्ट नोटिफाईड पोस्ट ॲज पर देअर प्रिफरन्स अँड CBT मेरिट सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज. बघा यामध्ये क्लिअरली तर काय सांगण्यात आलेलं आहे की जे कोणी फिट कॅन्डिडेट आहे त्यांनाच कन्सिडर केल्या जाणार आहे. म्हणून तुम्ही मेडिकल एक्झामिनेशनसाठी फिट आहात की नाही ते नक्कीच बघा. नसाल तर बघा तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट वगैरे जे काही डॉक्युमेंट अनिवार्य असतात तुम्ही इथं बघू शकता. आणि नोटिफिकेशन म्हणजे की कोकण रेल्वेची नोटिफिकेशन आहे त्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशनसाठी काय स्टँडर्ड लागणार आहे ते तुम्ही संपूर्ण बघा. त्यानुसार तुम्ही कोणकोणत्या टेस्ट तुम्हाला त्यामध्ये कराव्या लागतात संपूर्ण माहिती कोकण रेल्वेच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. आता बघा यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता ही जी माहिती जर बघितली आपण तर 20 जून या तारखेला जे आपल्यापर्यंत आलेली आहे. आता जे कॅन्डिडेट जे आहे ते म्हणजेच की बघा कोणकोणते कॅन्डिडेट क्वालिफाय केलेला आहे. तर बघा टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि DV टाईप म्हणजेच की रेग्युलरचं दाखवण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे की कोणकोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे आणि कोणकोणते विद्यार्थी जे स्टँड बायमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. याची जी PDF आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तुम्ही तिथून जॉईन होऊन संपूर्ण ही माहिती बघू शकता. आता कोणकोणते विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाय केलेले आहे म्हणजेच की DVसाठी त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा समोरील प्रोसेससाठी तुम्हाला जर काही मदत पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.